ठीक आहे. नमस्कार. मी प्राध्यापक परब सर आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो आणि आपल्या डाऊट सेशनचा पुढचा पार्ट सुरू करतोय. रोटेशनल डायनामिक्समधलं जे काय चाललं आपलं डाऊट सेशन त्याच्यातला पुढचा पार्ट. टॉपिक थोडा मोठा आहे त्यामुळे आपल्याला असे पार्ट्स वाढावं लागतात. तर मोमेंट रोटेशनल डायनामिक्समध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट पाहिला पण, आणि दुसरा रेडियस ऑफ गायरेशन. हे दोनच मेन कन्सेप्ट आहे. ह्या दोघांवर सगळा पुढचा टॉपिकचा भाग आहे. तो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय पाहिलं, त्याच्यावर पुढचा टॉपिकचा भाग आहे. आता आपल्याला हे दोघांशी रिलेटेड टॉपिकचा पुढचा सगळा भाग जरी असला तर आपल्याला हे दोघांचं बेसिक वापरून आपल्याला 2 थेरम्स येतात. 2 थेरम आहे. त्याच्यापैकी पॅरलल ॲक्सिस थेरम, शब्दांमध्येच अर्थ आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. कंपॅरेटिव्हली आपण बघणार आहे, म्हणजे दोघांमधला फरकही कळेल आणि त्याचे ॲप्लिकेशनही कळेल. आणि दुसरा आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. थोडं स्पीड कमी करतो मी. पॅरलल ॲक्सिस थेरम जे येते आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस, ॲक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्टच्या बेसिसवर आहे. पुढं रेडियस ऑफ गायरेशन वापरून आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करता येतं. तर ठीक आहे, कोणती तरी बॉडी घेतली मी, रिजिड बॉडी, 3 डायमेन्शनल बॉडी घेतली, रिजिड बॉडी. ही रिजिड बॉडी घेतली, समजा ही रिजिड बॉडी. आपल्याला इथं एक्सपेरिमेंटलीच बघायचं आहे तिचा सेंटर ऑफ मास, रिजिड बॉडीचा सेंटर ऑफ मास. ॲक्च्युली ह्या 2 थेरम्सच्या संदर्भात बऱ्याच जणांनी डाऊट विचारलेला आहे, त्यामुळे हे थेरम आपण व्यवस्थित प्रूव्ह करतो. हिचा सेंटर ऑफ मास कुठंतरी असेल. 3 डायमेन्शनल बॉडी आहे त्यामुळे सेंटर ऑफ मास इथं सेंटरला आहे समजा. इथं कुठेतरी असेल, तो कुठेही नसतो. आपल्याला त्या बॉडीच्या आकाराकडे बघून आपल्याला तो कुठं असेल थोडं त्या टाईपने मी तो दाखवला डायग्राममध्ये. सेंटर ऑफ मास इथं आहे, तर तिच्या सेंटर ऑफ मासमधनं मी ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतलं. याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. तिचा सेंटर ऑफ मासमधनं जाणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला आणि त्याच्या करस्पॉन्डिंग तिला रोटेट केलं, म्हणजे त्याच्याभोवती रोटेट केलं. ह्या टाईपने ती रोटेट होईल. आता ॲक्सिस तुमच्याकडे दाखवला मी, असं उभ्या डायग्राम तोच ॲक्सिस आहे, त्यामुळं असं म्हणलं काय आणि असं म्हणलं काय, फक्त डायग्राममध्ये आता मी उभ्या डायरेक्शनने दाखवतो, त्यामुळे तो डॉटेड लाईनने दाखवतो मी. 3 डायमेन्शनल बॉडी, ॲक्सिस ऑफ रोटेशन मी आत्ता हा दाखवला. ह्या बॉडीचं मास काहीतरी एम मास आहे. या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला मी आय सी म्हणलं. ती जी काय येते याच्या करस्पॉन्डिंग काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया येईल बेसिसनुसार, जे काय बेसिक आहे त्यानुसार. आता मला ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला इथं कुठेही घेता येतो. आपण पाहिलं ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठेही घेतला, इनफायनाईट ॲक्सिस ऑफ रोटेशन घेता येतील. ॲक्सिस ऑफ रोटेशन जागा बदलली, बॉडीचं मास त्याचे मास डिस्ट्रीब्युशन बदलणार आहे. बेसिक डेफिनेशननुसार मोमेंट ऑफ इनर्शिया तिची बदलणार आहे. मास तेच जरी असलं तर मास डिस्ट्रीब्युशन म्हणजेच आर आय स्क्वेअर बदलला, म्हणजे टोटल आय बदलला, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस ऑफ रोटेशनची जागा बदलली का मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. आपल्याला इथं इनफायनाईट ॲक्सिस ऑफ रोटेशन घेता येतील, कुठेही घेता येतील. तर त्याच्यापैकी मी आता दुसरा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतो. कुठंही घेतो, मला इथं घेतो मी, इथं घेतो ह्या पॉईंट ओ मधून जाणारा आणि त्यालाच पॅरलल असणारा. सेंटरमधून जाणारा जो ॲक्सिस आहे त्याला पॅरलल असणारा आणि पॉईंट ओ मधून जाणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला मी. नीट ऐकायचं, सेंटर ऑफ मासमधून जाणारा आणि
जो काय त्याला पॅरलल दुसरा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला मी ओ पॉईंटमधनं, त्याला पॅरलल आहे त्याला. आपल्याला वेगवेगळे ॲक्सिस घेता येतील, तरी मी त्याला पॅरलल असणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला एच अंतरावर, एच डिस्टन्सवर. आणि दोन्ही ॲक्सिस जे काय पॅरलल ॲक्सिस आहे त्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते एच झालं. तर याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया I0 म्हणतो मी पॅरलल ॲक्सिसच्या थेरमसाठी. सेंटर ऑफ मासमधनं फिरवला काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया येईल, आणि मी त्याला पॅरलल असणारा इथं कुठंतरी दुसरा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला पॉईंट ओमधून जाणारा शेजारी एच अंतरावर. तर याच्या करस्पॉन्डिंग याच्या भोवती फिरलं तर याचा मोमेंट ऑफ रोटेशन काहीतरी वेगळा येईल. तर तो काय येतो आपल्याला ते थेरम आहे. हे 3 डायमेन्शनल बॉडी झाली. सेम टाईपने आता हे पॅरलल ॲक्सिस थेरम आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं. दोघं कम्पॅरेटिव्हली सायमल्टेनियसली बोलतो मी. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हे लॅमिनर बॉडीसाठी आहे, 2 डायमेन्शनल बॉडीसाठी आहे, चपट्या बॉडीसाठी आहे. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणजे काय करतो आता मी, ही 2 डायमेन्शनल बॉडी आहे त्यामुळे ती कोणत्या तरी एका प्लेनमध्ये राहील, एक्स वाय प्लेनमध्ये घेतो मी. आता इथं मी एक्स ॲक्सिस असा दाखवला नेहमीसारखा, त्याच्या करस्पॉन्डिंग मी फिरवलं लॅमिनर बॉडी ही एक्स ॲक्सिस. मला कुठेही आता इथं एक्स ॲक्सिस हा दाखवला मी, एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस नेहमीसारखे ॲक्सिस दाखवले मी. आणि झेड ॲक्सिस कुठंतरी इथं सेंटर ऑफ मासचा काही संबंध नाही. 2 ॲक्सिस ज्या प्लेनमध्ये त्याला लंब असलेला हा तिसरा मी झेड ॲक्सिस दाखवला लंब असणारा. आता एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग फिरवलं मी, म्हणजेच काय झालं, हा एक्स ॲक्सिस आहे त्याला त्याच्या अलॉंग फिरवलं मी. ॲक्सिस ऑफ रोटेशन इज अलॉंग द एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसच इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला. तर याच्या करस्पॉन्डिंग समजा ही अशी रोटेट झाली, तर तिथं काय येणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी काय येणार आहे त्याला मी IX म्हणतो. त्याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी येणार आहे त्याला मी IX म्हणतो. सेम टाईपनी एक्सच्या ऐवजी आता मी उभ्या व्हर्टिकल डायरेक्शनने जो ॲक्सिस आहे त्याच्या भोवती फिरवतो. ॲक्सिस ऑफ रोटेशन वाय घेतला मी आता, त्याच्या भोवती म्हणजेच ह्या टाईपनी ती रोटेट होते वाय ॲक्सिसच्या अलॉंग. तर त्याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला मी IY म्हणतो, IY. आणि झेड ॲक्सिस करस्पॉन्डिंग आता सेम टाईपनी ही बॉडी XY प्लेनमध्ये. आता झेड ॲक्सिस जो येतो तुमच्या डायरेक्शनने परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लॅमिना. इथं ती लॅमिना ज्या प्लेनमध्ये म्हणजे XY प्लेनमध्ये त्याला इथं मी परपेंडिक्युलर झेड ॲक्सिस घेतला, म्हणजेच हा आता तुमच्याकडं आला. त्याच्या करस्पॉन्डिंग फिरवलं तर इथं काहीतरी तिची मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळी येणार आहे, त्याला मी IZ म्हणतो. त्याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी येणार आहे त्याला मी IZ म्हणतो. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जे प्रूव्ह करायचं आपल्याला, तर जो काय ॲक्सिस परपेंडिक्युलर घेतला मी, कोणताही घेता येईल मला, बॉडी जर XY प्लेनमध्ये घेतली तर झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर झाला, बॉडी YZ प्लेनमध्ये घेतली तर एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर होईल, बॉडी XZ प्लेनमध्ये घेतली तर वाय ॲक्सिस परपेंडिक्युलर होईल. तर इथं मी वाय ॲक्सिस परपेंडिक्युलर घेतलं, ती बॉडी ज्या प्लेनमध्ये आहे त्याला. तर परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी आहे ते IZ, ती बॉडी ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनमधले जे 2 ॲक्सिस आहेत त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेरजे इतकी येते. हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम झालं. IZ इज इक्वल टू IX प्लस IY. हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम झालं, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेम टाईपने आता इथं जे एक आहे
जो काय पॅरलल ॲक्सिस घेतला पण जो काय पॅरलल ॲक्सिस घेतला ओ मधून जाणारा सेंटरमधून जाणाऱ्या ॲक्सिसला पॅरलल एच अंतरावर, तर त्या पॅरलल ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ जे आहे ती किती येते, सेंटरमधून जाणाऱ्या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस प्लस दोघांमधलं जे काय अंतर आहे त्याचा वर्ग आणि मास, म्हणजेच त्या बॉडीचा मास इंटू दोघांमधलं डिस्टन्सचा स्क्वेअर. हे जे हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. आपल्याला दोन्ही थेरम प्रूव्ह करायचे. आता दोन्ही थेरम प्रूव्ह करतो मी. ही पूर्ण बॉडी आहे, पूर्ण म्हणजे 3 डायमेन्शनल. ही लॅमिनर बॉडी, एवढं लक्षात घ्यायचं. लॅमिनर म्हणजे चपटी बॉडी. तर याच्या अगोदर मी आता ठीक आहे दोन्ही थेरम प्रूव्ह करायचं, किंवा मी आधी हे थेरम प्रूव्ह करतो, परपेंडिक्युलर ॲक्सिसचं प्रूव्ह करतो, म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल. तर परपेंडिक्युलर ॲक्सिसचं थेरम आता बेसिकनुसारच आहे. बेसिकनुसार सगळं करत आपण, कन्सेप्ट जे आहे त्यानुसार सगळं करत असतो. तर ह्या रिजिड बॉडीज आहे, ही 3 डायमेन्शनल रिजिड बॉडी, ही 2 डायमेन्शनल रिजिड लॅमिना आहे. लॅमिना म्हणजे चपटी बॉडी, 2 डायमेन्शनल. तर मी रिजिड बॉडी असेल तर तिचे आपल्याला याच्या अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलं, आपल्याला त्या बॉडीचे असे स्मॉल लार्ज अमाऊंट ऑफ असे छोटे छोटे मास डी एम सारख्या मासचे असे भरपूर इन्फायनाईट पार्ट्स करावं लागतील. तर त्याच्यापैकी मी एक पार्ट घेतला इथलं पॉईंट पी पशी. पॉईंट पी पशी ही बॉडी एक्स वाय प्लेनमध्ये, त्यामुळे ह्या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट एक्स वाय येतील, झेड नाही येणार. 3 डायमेन्शनल झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे, ती बॉडी एक्स वाय प्लेनमध्ये, तेव्हा कोऑर्डिनेट जे येणार आहे ते एक्स वाय एवढेच येणार आहे, एक्स वाय झेड नाही. तर नीट लक्षात घ्यायचं. आता सेम टाईपने ह्या बॉडीचे असे इन्फायनाईट स्मॉल पार्ट्स करता येतील. बेसिकनुसारच आपलं चाललं आहे. तर कोणतीही बॉडी जे रिजिड बॉडी असेल तर तिथं मास डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस आणि युनिफॉर्म असतं, त्यामुळे तिथं वी कॅन दॅट बॉडी कॅन बी डिवाइडेड इंटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट इच ऑफ द मास डी एम. तर तिचे असे डिव्हिजन केलं, पण त्याच्यापैकी एक स्मॉल एलिमेंट घेतला ॲट पॉईंट पी, हिचा असू नाही तर तिचा असू, स्मॉल एलिमेंट घेतला. तर पहिल्यांदा आता बेसिकनुसार मी ह्या स्मॉल एलिमेंटचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो. स्मॉल एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया बेसिकनुसार काढतो. थोडं नीट ऐकायचं, आपण हे ऐकलेलं किंवा हे आपल्या डोक्यात घेत नाही. पण स्मॉल एलिमेंटची मी इथं लिहित नाही बसत शब्द. आता हे डॉटेड दाखवलं मी. एम आय ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट ॲक्सिस सी, म्हणजे सेंटर ऑफमधनं जाणारा, या शब्दाचे अर्थ लक्षात घ्यायचे. तर ती किती येईल बाय डेफिनेशन? बाय डेफिनेशन किती येते ती? बाय डेफिनेशन ॲक्च्युली ती किती येते? ठीक आहे, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया. ही साध्या बॉडीची येते. रिजिड बॉडी जर असेल तर मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असतं, आणि मग ती एका तुकड्याची जी येते ते डी एम इंटू दोघां ॲक्सिस ऑफ रोटेशनचं त्या स्मॉल पार्टचं स्मॉल एलिमेंटचं डिस्टन्सचा वर्ग, ही एका स्मॉल एलिमेंटची येते. त्यामुळं पूर्ण बॉडीची जी येणार आहे ती त्याचं इंटिग्रेशन होईल. हे बेसिक लक्षात घ्यायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी असेल तर मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आणि कंटिन्युअस असतं. त्यामुळे हा वरचा फॉर्म्युला रिजिड बॉडीसाठी आपल्याला हे जरी एवढा छोटा फॉर्म्युला लिहायच्यात गणिताचे हजारो कन्सेप्ट आहे, आपण एवढंच लक्षात घ्यायचं. तर एका स्मॉल एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया बाय दिस बेसिक, स्मॉल एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येते? त्या स्मॉल एलिमेंटचं मास म्हणजेच डी एम आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. आता याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं हे डिस्टन्स झालं सी पी, त्यामुळे सी पी स्क्वेअर झालं.
हे झालं एका स्मॉल एलिमेंटची अबाउट ॲक्सिस थ्रू सी. आता हे सर्वच इंटिग्रेशन घेतलं, नीट ऐकायचे शब्द, सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी अशाच असणार आहे पुढं. या सर्व डी एमचं जे काय लिहिलं आपण, एका तुकड्याचं स्मॉल एलिमेंटचं त्याचं मास इंटू त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्सचा स्क्वेअर, एकच तेवढं झालं. इंटिग्रेशन घेतलं तर त्या पूर्ण बॉडीचं त्या ॲक्सिस भोवती होईल. आणि त्या पूर्ण बॉडीचं त्या ॲक्सिस भोवती त्याला आपण काय म्हणलेलं आहे, आय सी म्हणलं. त्यामुळे हे आलं आय सी. बेसिकनुसार हे एक इक्वेशन आलं, सी पी स्क्वेअर डी एम. सेम टाईपने आता ह्याच स्मॉल एलिमेंटचं मी तिथंच खोडून लिहितो परत, ह्याच स्मॉल एलिमेंटचं अबाउट ॲक्सिस ओ काय होईल, त्याचं मास आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग. त्याचा मास आणि त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हा ॲक्सिस आहे आता. त्यामुळे इथं सी पी स्क्वेअर आलं होतं मगाचं, तसं इथं काय येणार आहे, ओ आणि पी त्याचं ओ पी अंतर झालं, त्यामुळे ओ पी स्क्वेअर झालं. ओ पी स्क्वेअर स्मॉल एलिमेंटचं अबाउट धिस ॲक्सिस, पूर्ण बॉडीचं नाही. त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन जर घेतलं आपण तर काय होईल, पूर्ण बॉडीचा अबाउट दॅट ॲक्सिस, आणि त्याला आपण म्हणलं काय, आय ओ म्हणलं, त्याला आपण आय ओ म्हणलं. सेम बेसिकनुसार इथं आता काढतो मी स्मॉल एलिमेंटचा अबाउट एक्स ॲक्सिस, स्मॉल एलिमेंटचं अबाउट एक्स ॲक्सिस जे काय येईल ते काढतो. स्मॉल एलिमेंटचं अबाउट वाय ॲक्सिस जे काय येईल ते काढतो. आणि स्मॉल एलिमेंटचं अबाउट झेड ॲक्सिस जे काय येईल ते काढतो. त्याच बेसिकनुसार काय येणार आहे, याचं मास डी एम आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्सचा वर्ग, म्हणजे हे डिस्टन्स झालं त्याचं. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं डिस्टन्स जे आहे ते काय झालं, हे डिस्टन्स झालं. नीट लक्षात घ्यायचं, इथं त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन एक्स ॲक्सिस, म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते हे झालं. म्हणजेच हे जे झालं हे डिस्टन्स हा वाय कोऑर्डिनेट झाला. आपल्याला कोऑर्डिनेट प्लॉट करता येत असेल, बेसिक कळत असेल तर ह्या स्मॉल एलिमेंटचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर किती होणार आहे, वाय नाही होणार, एक्स नाही होणार. हे अंतर जे आहे ते काय होईल, हे इथून इथपर्यंतचं म्हणजे वाय झालं, इथून इथपर्यंतचं एक्स होईल. आपल्याला हे अंतर नाही लागत. हे एक्स ॲक्सिसपासून त्याचं अंतर म्हणजे हे वरचं उभं डायरेक्शनचं का जो वाय कोऑर्डिनेट येईल. त्यामुळे हे आलं वाय स्क्वेअर डी एम. त्याच बेसिकनुसार सेम टाईपने त्याचं इंटिग्रेशन घेतलं. आता मगाच्यासारखंच एका तुकड्याचं तेवढं आलं तर पूर्ण बॉडीचं त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर पूर्ण बॉडीचं त्या ॲक्सिस भोवती होईल. आणि त्याला आपण आय एक्स म्हणलं, हे एक इक्वेशन आलं. तिथं जे काढलं होतं त्याच बेसिकसारखं हे इथं पहिलं इक्वेशन आलं. सेम टाईपने आता स्मॉल एलिमेंटचं अबाउट वाय ॲक्सिस, मगाशी मी ती बॉडी कशी रोटेट होती, कसं काय येतं ते दाखवलं. तर स्मॉल एलिमेंटचा अबाउट वाय ॲक्सिस काय येणार आहे, त्याचं मास आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग. त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून वाय ॲक्सिसपासून अंतर म्हणजे हे डिस्टन्स झालं. त्याचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स जे ते हे झालं, हे म्हणजेच याचा एक्स कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट असतो हा म्हणजेच इथं. त्यामुळे त्याला एक्स स्क्वेअर डी एम हे आलं स्मॉल एलिमेंटचं एम आय अबाउट वाय ॲक्सिस. आणि मग याचं इंटिग्रेशन घेतलं का त्याला आपण आय वाय म्हणलं. ह्या छोट्या तुकड्याच्या याला नाही म्हणलं, ते एका स्मॉल एलिमेंटची झाली. याचं इंटिग्रेशन घेतलं का ते आय वाय होईल, आय वाय. तर ते आय वाय जे आलं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम, थोडं वरती सरकवतो मी, लिहायला जागा करतो. आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम आलं. हे दुसरं इक्वेशन आलं. आणि सेम टाईपने स्मॉल एलिमेंटचं अबाउट झेड ॲक्सिस काय येणार आहे,
त्याचं मास म्हणजे dm इंटू त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्सचा स्क्वेअर. तर हे त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स झालं OP त्याचा स्क्वेअर, OP स्क्वेअर dm हे आलं स्मॉल एलिमेंटचं अबाउट झेड ॲक्सिस. आणि आता याचं इंटिग्रेशन घेतलं का टोटल IZ होईल. IZ म्हणलं याला वरती लिहितो मी, थोडं जागा करतो. त्यामुळे त्याला IZ बरोबर इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm, इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm, IZ बरोबर इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm. हे आले 3 इक्वेशन सेम फॉर्मॅटने आले. इथं जसं आलं होतं त्याच टाईपने इथं आलं, बेसिक तेच. हे पहिल्यांदा सोडवतो मी. आता हे OP स्क्वेअर आता आपण इथं ट्रिग्नॉमेट्री वापरली, साधं पायथागोरसचं थेरम वापरलं साधं. OP स्क्वेअर dm. तर काय येणार आहे, OP स्क्वेअर हा राईट अँगल ट्रायंगल झाला इथला. त्यामुळे OP स्क्वेअरची किंमत काय येणार आहे, कर्ण वर्ग बरोबर याचा वर्ग अधिक याचा वर्ग. डायरेक्ट आता मी लिहितो, काढत नाही, म्हणजे लिहित नाही बसत इथं, डायरेक्ट लिहितो. युजिंग पायथागोरस थेरम हा ट्रायंगल कन्सिडर केला. लिहितो मी पाहिजे ते इथं शॉर्टमध्ये बाजूला. OP स्क्वेअरची किंमत किती आली, याचा वर्ग बरोबर याचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर आणि ह्याचा वर्ग म्हणजेच वाय स्क्वेअर. OP स्क्वेअर जे आलं ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आला. हा आलेला OP स्क्वेअरची व्हॅल्यू मी याच्यात टाकली इक्वेशन 3 मध्ये टाकली, लगेच सेकंदात सिम्प्लिफाय होतं. हे तोंडी तरी आपल्यासाठी लिहून राहिलो मी. तर IZ जो आला तो इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअरची टोटल व्हॅल्यू आली. OP स्क्वेअरची व्हॅल्यू जी आली ती किती आली, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. व्हॅल्यू टाकतोय मी फक्त, वाक्य काय नाही करत. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आली. आणि पुढचं dm तसंच. आणि सिम्प्लिफाय करतो आता इथं. इंटिग्रेशनचे बेसिक नियमानुसार ते सिम्प्लिफाय केलं, ते आलं एक्स स्क्वेअर dm प्लस सेपरेशन झालं इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dm. आणि आता एक्स स्क्वेअर dm इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm. इक्वेशन 2 मध्ये त्याची व्हॅल्यू दिसते. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm म्हणजेच काय आलं, हे आलं IY आलं, IX नाही, नीट बघायचं. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm ची किंमत IY आली, प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dm इक्वेशन 1 मध्ये दिसतं ते आलं IX. आणि हे जे आहे ते IZ, ते क्रमवार लिहितो मी थोडं. IZ इज इक्वल टू IX प्लस IY ह्या टाईपने आलं. IZ इज इक्वल टू IX प्लस IY. थेरम प्रूव्ह झालं, पॅरलल ॲक्सिस थेरम प्रूव्ह झालं. सेम फॉर्मॅटने इथं जे आलेले आहे, इथं 2 ॲक्सिस आहे, दोघांच्या करस्पॉन्डिंग इक्वेशन आले. IC इज इक्वल टू CP स्क्वेअर dm आणि इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm आणि IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm. तिथलं आणि इथलं बेसिक तेच. आता थोडं ऐकायचं आहे. इथं राईट अँगल ट्रायंगल दिसतो. समजा मी इथून हे इकडं डॉटेड लाईनने वाढवलं, इथनं लंब काढला, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, हा पॉईंट D म्हणलं, तर इथं राईट अँगल ट्रायंगल दिसतो. किती दिसतो, ODP हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो. त्यामुळे OP स्क्वेअर बरोबर OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर होईल. तिथं जसं OP स्क्वेअर आला तसा इथं OP स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. तिथं डायरेक्ट आलं लगेच पटकन. तसं इथं OP स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे, OP स्क्वेअर बरोबर OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर, पायथागोरसच्या थेरमनुसार 5वी 6वीत शिकलेलो. OP स्क्वेअर बरोबर OD स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. मी काढणार नाही आता, तुम्ही ऐकायचं आणि त्यानुसार तुम्ही करायचं. त्याच्यात मला परत वेळ द्यावा लागेल, मग आपण पुढं सरकत नाही. आणि आपल्याला थोडंफार करण्यासाठी किंवा आपल्याला
ते आलं पाहिजे, आपण करून पाहिलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो. आम्ही काढलं तर नुसतं ऐकता तुम्ही. ओपी स्क्वेअर जे आलं येणार आहे ते ओडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, डीपी स्क्वेअर. आणि परत हा एक छोटा पायथा थेरम म्हणजे छोटा ट्रँगल तयार झाला. कोणता? राईट अँगल ट्रँगल सी डी पी. त्यामुळं परत याच्यासाठी पण पायथागोरस थेरम वापरलं तर इथं ओडी म्हणजेच ओ सी प्लस सी डी येणार आहे. त्यामुळे त्यानुसार आपण किमती टाकल्या. ओपी स्क्वेअरची किंमत आपल्याला येणार आहे ओडी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर. आणि परत हा छोटा राईट अँगल ट्रायंगल वापरून आपल्याला ओडी म्हणजेच ओ सी प्लस सी डी येणार आहे. त्याचा स्क्वेअर हे सिम्प्लिफाय केलं, सर्व केलं आणि मग परत ह्या इक्वेशनमध्ये किंमत टाकली तर मग ते पुढं सिम्प्लिफाय होऊन ते असं येणार आहे ओ सी इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. थोडं तिथे एक बेसिक तिसरी एक टर्म येते, पण तिसरी टर्म जी येते हा सेंटर ऑफ मास, आपण त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास जो येतो कुठं एक सेंटर ऑफ मास जो येतो ॲक्च्युली तिथंच ओरिजिन घेतला, कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन सेंटर ऑफ मासमध्ये घेतला आणि मग थोडं अप्रॉक्झिमेशन त्यानुसार ती तिसरी टर्म 0 होऊन एवढं येणार आहे. ते आपण करायचं, थोडं करून बघायचं आपण. ठीक आहे. हे दोन थेरम बेसिक थेरम आहे. ह्या थेरमचा वापर करून आता आपल्याला पुढच्या गोष्टी काढायच्या आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो काय बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यावरनं पुढं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन आपण पाहिलं. आणि आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसिक कन्सेप्ट आपण काय केलं, दोन थेरम प्रूव्ह केले. पॅरलल ॲक्सिस थेरम जे ते पॅरलल ॲक्सिस थेरम काय आहे परत ऐकायचं. सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस जे त्याच्या करस्पॉन्डिंग जी काय मोमेंट ऑफ इनर्शिया येईल ते प्लस त्याला पॅरलल असणारा ॲक्सिस, त्याला म्हणजे सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्याला पॅरलल, कोणालाही नाही. आपण ते लक्षात घेत नाही पुन्हा पुन्हा बोललो तरी. त्याला पॅरलल असणाऱ्या ॲक्सिस जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया ती सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या बॉडीचं मास आणि दोन ॲक्सिसमधल्या अंतराचा वर्ग हा गुणाकार जो आहे ह्या दोघांच्या बेरजे इतकं असतं. हे पॅरलल ॲक्सिस थेरम झालं. आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो येतो, जो काय परपेंडिक्युलर ॲक्सिस आपण झेड घेतला तर झेड होईल, एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर घेतला तर आय एक्स होईल. तर इथं आय झेड बरोबर काय, तो जर झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर असेल तर ती बॉडी एक्स वाय प्लेनमध्ये असेल. मगाशी पाहिलं आपण झेड ॲक्सिस जर परपेंडिक्युलर असेल तर, आणि जर एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर असेल तर हे असं नाही होणार आय एक्स इज इक्वल टू हे इकडं आलं ना आय झेड मायनस आय वाय, असं नाही होणार. ते बोललेला अर्थ कळत असेल तर जर एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर असेल तर त्या परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, ती किती येणार आहे, ती बॉडी ज्या प्लेनमध्ये एक्स जर ॲक्सिस परपेंडिक्युलर असेल तर ती बॉडी जी आहे ती वाय आणि झेड ॲक्सिसच्या प्लेनमध्ये असेल. त्यामुळे ते काय येणार आहे, आय एक्स बरोबर आय वाय प्लस आय झेड येणार आहे. इथं एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर होईल, बॉडी एक्स वाय, बॉडी कोणत्या वाय झेड प्लेनमध्ये होईल. इथं आपली झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर होता, बॉडी आपण एक्स वाय प्लेनमध्ये घेतलं होतं. त्यामुळे इकडचं इकडं आलं गणिती भाषेत ते लगेच मायनस प्लस असं नाही होणार. तर जो ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे त्याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी काय येते ती ती बॉडी ज्या प्लेनमध्ये त्या प्लेनमधल्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेरजे इतकं असते. हा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम झाला. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला, हे पाहिलं आपण रेडियस ऑफ गायरेशनच्या बेसिकनुसार. रेडियस ऑफ गायरेशनचं बेसिक काय आहे, यम गुणिले ॲक्सिस ऑफ रोटेशनचं पासून ते जे काय स्मॉल पॉईंट कन्सिडर केला होता मास इन द फॉर्म ऑफ पॉईंट सेंटर ऑफ मासचा बेसिक वापरून
याच्यावरनं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन जी आली होती ते किती के स्क्वेअर आय भागिले एम झालं. त्यामुळं केची व्हॅल्यू आली √I अपॉन एम. हे पाहिलेलं आहे आपण. तर ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला का के बदलणार आहे. मास जरी बॉडीचं तेच असलं तरी ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला का आय बदलणार आहे. इथं दिसतं किंवा इथं दिसतं. आणि आय बदलला का के बदलणार आहे, मास तेच असल्यामुळं. इथं दिसतं, इथं दिसतं. तर ठीक आहे, आता नीट ऐकायचं. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. याच्या करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशनला मी K0 म्हणलं. त्याच्या करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशनला KO म्हणलं. त्यामुळे IOच्या करस्पॉन्डिंग किती आलं ह्या बेसिकनुसार. मला हे जे काय थेरम आहे पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस ते आयच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. ते आता मला केच्या फॉर्ममध्ये लिहायचे रेडियस ऑफ गायरेशनच्या. आय बरोबर एम के स्क्वेअर कळत असेल तर याच्या करस्पॉन्डिंग बॉडीचा मास तेच आहे. करस्पॉन्डिंग ॲक्सिस ऑफ रोटेशनला मी K0 म्हणलं. त्यामुळे सेम टाईपने इथं एम करस्पॉन्डिंग ॲक्सिस ऑफ रोटेशन याला काय करस्पॉन्डिंग आय सीच्या करस्पॉन्डिंग ॲक्सिस के जो आहे तो KC म्हणलं मी ह्या बेसिकनुसार. आणि सेम टाईपनी एचची जो आला तसाच राहील. एम बाहेर निघाला, एम बाहेर निघून एकमेकाला कॅन्सल होईल, बाहेर निघून कॅन्सल होईल कॉमन निघून. त्यामुळं K0 स्क्वेअर बरोबर KC स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. हे आलं पॅरलल ॲक्सिस थेरम इन टर्म्स ऑफ द के आलं. हे वरती जे लिहिलं ते इन टर्म्स ऑफ द आय होतं. सेम टाईपनी परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय येणार आहे इन टर्म्स ऑफ द आय बरोबर एम करस्पॉन्डिंग के स्क्वेअर. एम करस्पॉन्डिंग के स्क्वेअर आय बरोबर करस्पॉन्डिंग एम के स्क्वेअर. करस्पॉन्डिंग के म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग KZ म्हणलं, याच्या करस्पॉन्डिंग KX म्हणलं, याच्या करस्पॉन्डिंग KY म्हणलं. एम बाहेर निघाला KZ स्क्वेअर इज इक्वल टू KX स्क्वेअर प्लस KY स्क्वेअर. लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची. हे आलं करस्पॉन्डिंग थेरम इन टर्म्स ऑफ द के. हे झाले दोन थेरम. ठीक आहे, पुढचा पाठ. आता आपल्याला हे थेरम वापरून आपल्याला वेगवेगळ्या सिमेट्रिक बॉडीजचे सिमेट्रिक बॉडीजच्या MI काढायचे आहे. सिमेट्रिक बॉडीजच्या मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहे. MI ऑफ डिफरंट सिमेट्रिक बॉडीज काढतोय आपण. MI ऑफ डिफरंट सिमेट्रिक बॉडीज. त्याच्यापैकी मी 4, 5, 6 बॉडी काढतो. खरं एकच बॉडी काढलं का आपल्याला सर्व यायला पाहिजे. तर त्याच्यापैकी मी एक थिन रॉड घेतो. थिन रॉड पहिली बॉडी. दुसरी बॉडी जी येते सर्क्युलर डिस्क घेतो. सर्क्युलर डिस्क सिमेट्रिक बॉडी. तिसरी बॉडी जी आहे ती रिंग घेतो. रिंग. आणि पुढच्या बॉडीज आपण सेम फॉर्मॅटने येणार आहे. आधी ह्या 3 बॉडीचं मी काढतो कम्पॅरेटिव्हली काढतो. ठीक आहे, आपल्याला थोडं बेसिकच दाखवायचं आहे. तर हा थिन रॉड घेतला मी. त्याच्या मी सेंटरमधून जाणारा आणि लांबीला लंब असणारा, सेंटरमधून जाणारा आणि लेंथला परपेंडिक्युलर असणारा ॲक्सिस घेतला आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मी रोटेट केलं. हे झालं काय ॲक्सिस जो आहे तो असं धरलं काय असं धरलं काय एकच झालं. मी असं इथं डायग्राममध्ये जाणार आहे, म्हणजे डायग्राम ह्या टाईपने दाखवणार आहे. इथं थिन रॉड घेतला मी. इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन असा घेतला मी. कसा ह्या पॉईंटला C म्हणलं, याच्या करस्पॉन्डिंग रोटेट केलं, त्याच्या करस्पॉन्डिंग काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया येईल. त्याचे बॉडीचं मास जर M असेल, बॉडीचा मास मी कॅपिटल M घेतलं. बॉडीची लेंथ जे म्हणजे ह्या रॉडची लेंथ मी L घेतली. तर ही जी काय मोमेंट ऑफ इनर्शिया येते, मग अशी आपण बेसिक असे छोटे छोटे तुकडे करून एका तुकड्याची काढली,
नंतर मग त्याचं इंटिग्रेशन घेतलं आणि मग सर्व केलं. ह्याच टाईपने ते करून तो फॉर्म्युला जो येणार आहे आपला तो येतो ml²/12. हा येतो बेसिक फॉर्म्युला एक. हे डेरिवेशन आपल्याला नाही आहे. आणि कोणत्याही बॉडीचं आता नीट ऐकायचं, कोणतीही बॉडी असू, इनफायनाईट बॉडीज आहे, कोणतीही बॉडी असो, एकदा आपल्याला सिमेट्रिक असो नाही तर बिन सिमेट्रिक म्हणजे नॉन सिमेट्रिक असो, कोणत्याही बॉडीचं एकदा त्याच्या सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या ॲक्सिसची करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत झाली, कोणत्याही बॉडीची सेंटर ऑफ मासमधून जाणारा कोणता तरी सेंटर ऑफ मासमधून जाणारा सेंटर ऑफ मासमधून जाणारे अनेक ॲक्सिस असू शकतात. तर सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत झाली का आपल्याला पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून त्या बॉडीच्या कोणत्याही ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग MI काढता येते. ॲक्सिसची जागा बदलली तर आपल्याला माहिती आहे मास डिस्ट्रीब्युशन जे येते, बॉडी जरीचं मास तेच असलं तर बाय डेफिनेशन मास डिस्ट्रीब्युशन बदललं म्हणजे प्रत्येक जे काय ते छोटे छोटे तुकडे आपण घेतले किंवा स्मॉल मासेस कन्सिडर केलं, त्याचे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतर बदलतं म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन बदलतं. त्यामुळं के बदलतो, म्हणजे आय बदलला तर के बदलतो. आणि त्यामुळे एकदा आय काढला का केच्या बेसिकनुसार आपल्याला प्रत्येक आयच्या करस्पॉन्डिंग प्रत्येक के काढता येईल. हे बेसिक घ्यायचं आणि याच्यावर सगळे MCQज आहे, याच्यावर सगळे MCQज आहे. ते फॉर्म्युले पाठ करून ते करून ते काही लिहिता येणार नाही आपल्याला. त्यामुळे हे बेसिक लक्षात घ्यायचं. मी आत्ता फक्त जे वाक्य बोलतो किंवा जे काय काढतो तेवढं बेसिक लक्षात घेतलं का पुढचं सेकंदात आपल्याला फॉर्म्युले तयार करता येतात. तर कोणत्याही बॉडीचं एकदा सेंटर ऑफ मासमधनं जाणाऱ्या ॲक्सिसचा आय माहीत झाला, हे फॉर्म्युला आपल्याला डेरिव्हेशन नाही आहे, हा फॉर्म्युला येतो. डेरिव्हेशन करून 1-1.5 पानाचा येतो, तो आपल्या सिलेबसमध्ये नाही आणि आपल्याला ते करायची आवश्यकता नाही. तर याचा सेंटर ऑफ मासमधनं जाणारा माहीत झाला. समजा मी सर्क्युलर डिस्क घेतली, सर्क्युलर डिस्क घेतली, सर्क्युलर डिस्कचा सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस, हे झालं सर्क्युलर डिस्कचा सेंटर ऑफ मासमधनं जाणारा ॲक्सिस. याच्या करस्पॉन्डिंग काहीतरी आय येईल. ह्या डिस्कचं मास कॅपिटल M म्हणलं मी आणि याला लेंथ नाही, हे काय रेडियस आहे याला, त्याच्या रेडियसला कॅपिटल R म्हणलं तर याच्या सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस म्हणजेच काय झालं, हा असं धरलं आणि असं धरलं फरक काय नाही पडत. ॲक्सिस ऑफ रोटेशन तोच आहे, मास तेच आहे, डिस्ट्रीब्युशन मास तेच आहे. मी इथं असं उभ्या डायरेक्शन हे दाखवणार आहे, उभ्या डायरेक्शनने म्हणजेच मी इथं ॲक्सिस जो येतो असा डॉटेड लाईनने दाखवतो. प्लेन कळत असेल 3 डायमेन्शनल तर याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी आहे ती IC झाली. ॲक्सिस कसा झाला नीट परत ऐकायचं. इथं ॲक्सिस काय झाला, ती बॉडी ज्या प्लेनमध्ये त्या प्लेनला लंब झाला आणि त्याच्या सेंटरमधून जाणारा झाला. ॲक्सिस थ्रू दी सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. डिस्क आहे 2 डायमेन्शनल बॉडी, त्यामुळे ती बॉडी इथं ह्या आडव्या प्लेनमध्ये त्याला लंब असणारा आणि सेंटरमधून जाणारा ॲक्सिस झाला. म्हणजे ट्रान्सव्हर्ज ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर, ट्रान्सव्हर्ज ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर, लॉन्जिट्युडिनल ट्रान्सव्हर्ज हे बायोलॉजीचे शब्द कळत असतील तर ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क. सेम टाईपनी रिंग घेतली, सेम टाईपनी रिंग घेतली, रिंग आपल्याला लक्षात येते. ॲक्सिस ऑफ रोटेशन मी असाच घेतला, ही डिस्कच्या ऐवजी मी रिंग आहे असं समजा. डिस्कच्या ऐवजी काय झालं, इथं माझ्या हातामध्ये रिंग आहे असं समजा. हा म्हणजेच काय झालं, ही रिंग आहे फक्त बाजूचं, मधला पार्ट नाही. तर सेम टाईपनी रिंग रोटेट केले मी कुठं, ट्रान्सव्हर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर ऑफ द रिंग.
डॉटेड लाईनने दाखवला म्हणजे असं उभं दाखवलेलं. तर त्याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते ते फॉर्म्युले सेंटर ऑफ मासमधनं जाणारं एकदा माहीत झालं का याचं सेंटर ऑफ मासमधून जाणारं ते येतं एम आर स्क्वेअर. इथं एल नाही, याला लांबी नाही, रेडियस आहे एम आर स्क्वेअर अपॉन 2. आणि याचं जे काय येतं सेंटर ऑफ मासमधून जाणारं ते येतं एम आर स्क्वेअर. ह्या रिंगच्या मासला एम म्हणलं आणि रिंगच्या रेडियसला मी कॅपिटल आर म्हणलं, एम आर स्क्वेअर. हे फॉर्म्युले डेरिवेशन आपल्याला नाही. आता नीट ऐकायचं, मी जे काय बोललो कोणत्याही बॉडीचं एकदा सेंटर ऑफ मास म्हणून जाणारी आय माहीत झाला, कोणत्याही बॉडीचं सेंटर ऑफ मासमधून जाणारा आय माहीत झाला का आपल्याला पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून कोणत्या ॲक्सिस भोवती कोणत्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग आय काढता येईल. इनफायनाईट ॲक्सिस घेता येतात आपल्याला. इथं हा ॲक्सिस घेतला मी, इथं कुठेही ॲक्सिस घेता येईल. तर त्याच्या करस्पॉन्डिंग आता मी याचंच काढतो. आता याचा हा माहीत झाला, याच्या करस्पॉन्डिंग आय माहिती आहे, फॉर्म्युला काढला पण फॉर्म्युला येतो तो डेरिवेशन, तो आय माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे आता याच्या ह्या टोकातून जाणारा, ह्या टोकातून जाणारा, याच्या ह्या एंडमधून जाणारा ॲट एनी वन एंड ऑफ द रॉड, याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपल्याला काढायची. ॲट एनी वन एंड ऑफ द रॉड इथून जाणारा मी ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतो. आता ह्या पॉईंटला काहीतरी नाव देतो ओ. तर याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शी आपल्याला काढायची आय ओ. याच्या करस्पॉन्डिंग म्हणजेच ॲक्सिस थ्रू एनी वन एंड ऑफ द रॉड. इथं रॉडचा मी ॲक्सिस थ्रू एनी वन एंड घेतला. तर ह्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मी त्याला रोटेट केलं ह्या टाईपनी. मा डिस्ट्रीब्युशन बदललं, पुन्हा पुन्हा बोलतो मी, आय बदलणार, आय बदलला का के बदलणार आहे, त्यामुळे इथला आय वेगळा येईल, त्याला आय 0 म्हणलं मी. आता काय झालं, हा आय जो येतो त्याला पॅरलल सेंटर ऑफ मासमधून जाणारा जो ॲक्सिस होता, सेंटर ऑफ मासमधनं जाणारा ॲक्सिस, त्याला पॅरलल हा जो ॲक्सिस आपण घेतला थ्रू एनी वन एंड ऑफ द रॉड, हे दोघं ॲक्सिस एकमेकाला पॅरलल झाले. त्यामुळे आता आपल्याला इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरता येऊन याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची. नीट लक्षात घ्यायचं, हे लक्षात घेतलं का आपल्या सगळ्या बॉडीचं हजारो ठिकाणचं काढता येईल. तर याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल, दोन्ही ॲक्सिस पॅरलल झाले इथं. आता जे बेसिक आम्ही वाक्य बोलतो पुन्हा पुन्हा कितीतरी वेळेस रिपीट करतो, आपण जर डोक्यात लक्षात घेत नसेल तर त्याला आम्ही काय करणार. तर याला हे दोन्ही ॲक्सिस पॅरलल झाले. नुसते पॅरलल असूनही चालत नाही, सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस पाहिजे आणि त्याची आय माहिती पाहिजे. तर हा सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचा आय माहिती आहे इथं. तर आपल्याला याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया बाय फॉर्म्युला किंवा बाय थेरम, कोणतं थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून आपल्याला काय काढता येईल, आय ओ काढता येईल. आय ओ काय येतं पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार, आय ओ काय येतं त्याला पॅरलल असणारा आणि सेंटर ऑफ मासमधनं जाणारा ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय सी प्लस एम एच स्क्वेअर. तर आय सीची व्हॅल्यू इथं दिलेली आहे, किती आहे, एम एल स्क्वेअर अपॉन 12. आय सीची व्हॅल्यू आहे एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस एम, आणि इथला एल स्क्वेअर जो येणार आहे एम एच स्क्वेअर, फॉर्म्युला बेसिक थेरम जे आहे ते एम एच स्क्वेअर, आणि इथला एच स्क्वेअर जो आहे हे टोटल लेंथ ऑफ द रॉड जी आहे एल जर असेल तर इकडं निम्मी लेंथ म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते एल बाय 2 झालं. दोन जे काय ॲक्सिस आहे दोघांमधलं डिस्टन्स एल बाय 2 झालं. त्यामुळं एचची व्हॅल्यू आली एल बाय 2 म्हणजे झाला एल स्क्वेअर अपॉन 4.
त्यामुळे ही पुढची टर्म आली किती, ml स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. एचची किंमत आली एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2, म्हणजे एल डिवायडेड बाय 2 एचची व्हॅल्यू. त्यामुळे हे टोटल जे आलं सेकंदात कॅल्क्युलेशन आहे. आपल्यासाठी स्टेप लिहून राहिलो मी. हे आलं ml स्क्वेअर अपॉन 4, 4 त्रिक 12, म्हणजे हे आलं 4 त्रिक म्हणजे 4 ml स्क्वेअर अपॉन 4 झालं. एक टोटल कॅल्क्युलेशन 4 ml स्क्वेअर अपॉन 4 झालं. लसावी मसावी आपण काढत बसायचं. 4 ml स्क्वेअर अपॉन 12 म्हणजे 4 त्रिक 12, म्हणजे हे टोटल आलं ml स्क्वेअर अपॉन 3, ml स्क्वेअर अपॉन 3 आलं. हे आलं करस्पॉन्डिंग ॲक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून काढलं. आपण थेरम कसं अप्लाय करायचं ते बोललो मी. पॅरलल ॲक्सिस. आता इथं मी दुसरा ॲक्सिस घेतला. इथं कुठंतरी दोघांच्या इन्फायनाईट ॲक्सिस घेता येतील मला. असे कुठेही ॲक्सिस घेता येईल, कुठेही असे कुठेही ॲक्सिस घेता येईल असे इन्फायनाईट. तर तसं मी आता हे याच्याबरोबर सेंटरला घेतो. सी आणि ओच्या म्हणजे सेंटर आणि एका टोकाच्या मध्यावर इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला मी. तर याच्या करस्पॉन्डिंग आता मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल डायरेक्ट मला सांगायचं. ह्या पॉईंटला मी ए पॉईंट म्हणलं तर आता पॅरलल ॲक्सिस, आता आय ए म्हणजेच हा ए मधनं जाणारा ॲक्सिस आणि सेंटर ऑफ मास म्हणजे सी मधनं जाणारा, हे दोघं एकमेकाला पॅरलल होतील. हे दोघं पॅरलल जरी असलं तर आपल्याला थेरम वापरताना ह्या दोघांसाठी वापरता येणार नाही. आपल्याला सेंटर ऑफ मासमधनं जाणाऱ्यासाठीचं आहे आय सी जो येतो हा राहणार आहे थेरमनुसार. त्यामुळे हे दोघांसाठी थेरम वापरला मी. मगाशी ए सी आणि ओ मधली डिस्टन्स जे होतं अर्धी लांबी होती. आता सी आणि ए मधलं डिस्टन्स काय होईल, अर्धेचा अर्धा म्हणजे L/4 होईल. सी आणि एल मधला डिस्टन्स जे आहे ते L/4 होईल. आणि त्यामुळं ह्या थेरमनुसार एचची किंमत मगाशी L/2 आली होती, त्याच्याऐवजी L/4 होईल. कॅल्क्युलेशन मी करून राहिलो, किमती तोंडी काढून राहिलो. त्यामुळे किंमत फॉर्म्युल्यात टाकली ml स्क्वेअर अपॉन 12 प्लस एम, इथं एलची व्हॅल्यू L/4 त्याचा स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर अपॉन 16 झालं. 12 आणि 16चा लसावी आला, 12 आणि 16चा 48. कॅल्क्युलेशन करून राहिलो मी. आपल्याला कॅल्क्युलेशनची सवय लावतो. त्यामुळे हे 12 म्हणजे 12 म्हणजे 12 चोक 48. त्यामुळे ह्याला आपल्यासाठी लिहून राहिलो ml स्क्वेअर 4 इकडची टर्म आणि पुढचे 16 त्रिक 48 म्हणजे 3 ml स्क्वेअर अपॉन 4. आणि मग हे टोटल कॅल्क्युलेशन झालं 4 आणि 3 7 ml स्क्वेअर अपॉन 48. 7 ml स्क्वेअर अपॉन 48. हे डायरेक्ट मला थेरम वापरून डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करता सेकंदात मी स्टेप न लिहिता डोक्यात विचार करून मला लिहिता येतं. ते आत्ता मी तुम्हाला त्या टाईपनी कसं लिहायचं ते शिकवतो. डायरेक्ट उतरून देणं हे आमचं पिंडात नाही आहे. हे दोघं पॅरलल झाले. पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार आय सी म्हणजेच माहिती आहे. ह्या दोघांमधलं डिस्टन्स L/4 झालं. त्यामुळे ml स्क्वेअर अपॉन 16 झालं. ml स्क्वेअर अपॉन 12 प्लस ml स्क्वेअर अपॉन 16, त्याचं लसावी मसावी ते आलं एवढं. सेकंदात कॅल्क्युलेशन करता येतं, आत्ता आपण करून पाहिलं. तसं कुठेही ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतलं आपल्याला करस्पॉन्डिंग पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून ते केलं आपण. आता पुढची बॉडी घेतली आपण सेम बेसिकनुसार. आता मला काय करायचं आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन मी कुठंतरी इथं घेतो. ह्या डिस्कचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं घेतो मी, इथं घेतो. आणि याच्या करस्पॉन्डिंग मी आता त्याला फिरवतो. ह्या डिस्कला मी याच्या करस्पॉन्डिंग फिरून राहिलो. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं घेतला मी, एका साईडला घेतला. ॲक्सिस ऑफ रोटेशन जो तो एक साईडला घेतला आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मी त्याला फिरवतो. आता म्हणजे ह्या टाईपने ती फिरल. लक्षात घ्यायचं आपल्याला, कळण्या इतकं आपल्याला. ॲक्सिस ऑफ रोटेशन मी एका साईडला घेतो आणि त्या टाईपने त्याला गोल फिरवतो. ह्या टाईपने ती डिस्क फिरणार आहे आता ह्या ॲक्सिस भोवती, ह्या टाईपने.
ह्या टाईपने ती फिरणार आहे. म्हणजे काय झालं, ॲक्सिस ऑफ रोटेशन, नीट शब्द ऐकायचे आता, 2 डायमेन्शनल बॉडी आहे. त्यामुळं हा ॲक्सिस जो आहे तो टँजेन्शियल ॲक्सिस झाला. टँजेन्शियल ॲक्सिस झाला कसा, पहिल्या ॲक्सिसला पॅरलल डॉटेड लाईनने काढला, म्हणजे मी असं उभं दाखवलं. त्यामुळे सेंटर ऑफ मासमधून जाणारा हे जो काय ॲक्सिस होता त्याला पॅरलल हा टँजेन्शियल ॲक्सिस काढला मी, त्याला ओच म्हणतो. त्यामुळे याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया, आता सगळ्या स्टेप लिहित नाही बसत मी, इथं जसं काढलं तसं ते काय येणार आहे, त्याच्या सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या जेवढं आहे तेवढं एम एल स्क्वेअर, सॉरी याचं काय येतं, एम आर स्क्वेअर अपॉन 2, सेंटर ऑफ मासमधनं जाणारं एम आर स्क्वेअर अपॉन 2. हे दोघं ॲक्सिस आता एकमेकाला पॅरलल झाले. मी पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करून राहिलो. पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करतोय मी इथं. डायरेक्ट स्टेप लिहून राहिलो. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस यम प्लस काय येणार आहे, त्या बॉडीचा मास इंटू दोघांमधल्या अंतराचा वर्ग, म्हणजे दोघांमधलं अंतर इथे आर रेडियस इतकं झालं. त्यामुळे एम आणि एचची व्हॅल्यू आली आर स्क्वेअर. त्यामुळे हे टोटल आलं किती, टोटल कॅल्क्युलेशन आलं एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर, म्हणजे आलं 3/2 एम आर स्क्वेअर. हे आलं ह्या टँजंटच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिस थेरम वापरलं. आपल्याला आता कुठे ॲक्सिस घेता येईल, समजा मी इथं ॲक्सिस घेतला, सेकंदात काढता येईल बरं का. कुठे ॲक्सिस घेतला मी, बरोबर आता ह्या दोघांच्या मध्ये घेतो मी, याच्या दोघांच्या मध्ये म्हणजे इथं सेंटरवर घेतो. काय होईल, याच्या करस्पॉन्डिंग ह्या पॉईंटला समजा मी ए म्हणलं, तर आय ए इज इक्वल टू काय येईल, सेंटर ऑफ मासमधनं जाणारा म्हणजे एम आर स्क्वेअर अपॉन 12, सॉरी एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस ह्या दोघांमधलं अंतर किती होईल, प्लस एम गुणुले एचचा वर्ग, एच जे आहे ते इथं r/2 झालं. त्यामुळे हे आलं r²/4. त्यामुळे हे किती आलं, याच्या करस्पॉन्डिंग याचा लसावी आला 4, 2 दुनी 4 म्हणजे 3/4 एम आर स्क्वेअर, 3/4 एम आर स्क्वेअर. 3/4 चेक करा, बेरीज वजाबाकी, 4 दुनी 8, 4 आणि 2 6 म्हणजे 3/4. एलसीएम आला 4, 2 दुनी 4, 2 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे 3 एम आर स्क्वेअर अपॉन 4. ॲक्सिस आपल्याला कुठेही घेता येईल, इथं कुठेही आपल्याला ॲक्सिस घेता येईल. असं कुठेही पिन टोचली मी, त्याच्या करस्पॉन्डिंग रोटेट केलं, तर तो जो ॲक्सिस आहे ते परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क झाला, म्हणजेच ह्या आय सीला परपेंडिक्युलर होईल. थेरमनुसार आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायला, सॉरी त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर नाही होणार, त्या ॲक्सिसला पॅरलल होईल. त्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून आपल्याला काढता येईल. तर नीट ऐकायचं आता. आता मी काय करतो, ह्या बॉडीला एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मी त्याला गोल फिरवतो. एक्स ॲक्सिस समजा हे नेहमीचा एक्स ॲक्सिस आहे, त्याला एक्स ॲक्सिस म्हणलं मी, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस उभा, आणि झेड ॲक्सिस आपल्याकडे मगाशी केला होता तसा झेड ॲक्सिस. तर एक्सच्या बेसिक तेच, पुन्हा पुन्हा ते दाखवतो मी, आपण डोक्यात घेत नाही म्हणून. आता एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मी त्याला मूव केलं, म्हणजे रोटेट केलं, मूव नाही ॲक्च्युली, रोटेट केलं. तर एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग आता हा एक्स ॲक्सिस घेतला मी नेहमीसारखा, तर एक्स ॲक्सिस असा आडवा आहे, त्याच्या भोवती फिरवलं तर हे आलं त्याच्या करस्पॉन्डिंग काहीतरी आय एक्स. नंतर मी काय केलं, वाय ॲक्सिसच्या पॅरलल ॲक्सिस घेतला, वाय ॲक्सिसला पॅरलल ॲक्सिस घेतला, म्हणजे असा झाला उभा, याच्या करस्पॉन्डिंग रोटेट केलं तर हे आय वाय होईल. आणि मग झेड ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग असा रोटेट केला तर काय होईल, ते आय झेड होईल. तर थोडं आता नीट ऐकायचं, इथं आय एक्स आणि आय वाय, हा आय एक्स झाला, आय एक्स, आय एक्स म्हणजे एक्स ॲक्सिसमधनं जाणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन.
आता मी याला फिरवलं याच्या करस्पॉन्डिंग आय एक्स येईल. आता ह्या बॉडीला मी असं उभं केलं तर आय वाय होईल. आय वाय होईल. आडवं धरून फिरवलं आणि उभं धरून फिरवलं, सिमेट्रिक बॉडी आहे, सिमेट्रिक. त्यामुळं आय एक्स जे तेवढाच आय वाय येणार आहे. नीट ऐकायची, इथं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरायचं आपल्याला. आय एक्स जेवढा येणार आहे तेवढाच आय वाय येणार आहे. आणि तो म्हणजेच काय होणार आहे, त्या बॉडीच्या सेंटरमधून जाणारं आणि त्या बॉडीला ती ज्या प्लेनमध्ये त्या प्लेनमध्ये असणारा ट्रान्सवर ॲक्सिस नाही झाला. आता इथं हा जो ॲक्सिस आहे काय झाला, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द बॉडी अँड इन द प्लेन ऑफ द बॉडी झाला. हा ॲक्सिस जो येतो ॲक्सिस थ्रू द सेंटर अँड इन द प्लेन ऑफ द बॉडी झाला. त्यामुळे हा डायमीटर झाला. त्यामुळे एक्स ॲक्सिस असा जर घेतला तर तो आय एक्स म्हणजे डायमीटरच होईल. असा उभा धरला तरी आय वाय म्हणजे डायमीटरच होईल. आणि हा असा जो ॲक्सिस आहे तो काय झाला, त्या दोघांना लंब झाला. त्यामुळे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आपल्याला इथं वापरलं तर अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. तर तो डायमीटर मी कोणताही डायमीटर धरतो. आता ह्याच चित्रामध्ये दाखवतो मी, सेपरेट मला चित्र दाखवता येईल. मी असा तिरका दाखवतो अबाउट डायमीटर. अबाउट डायमीटर मी आता असा तिरका दाखवतो. आणि इथं असा तिरका म्हणजे आता हे डॉटेड लाईनने दाखवायची गरज नाही आहे, कारण ते इन द प्लेन आहे. त्यामुळे हे याच्या करस्पॉन्डिंग फिरवलं तर मी काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर येईल. त्याला मी आय डी म्हणतो. काय येणार आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमच्या बेसिकनुसार आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आत्ता मी जे बोललो त्यानुसार. आणि आय एक्स इथं आय डीच होतो, डायमीटरच होतो, किंवा आय वाय पण डायमीटरच होतो. आणि आय झेड म्हणजेच कोणता, आय झेड म्हणजेच हा झाला का जो आपल्याला आय झेड म्हणजेच जो कोणता आहे, हा म्हणजेच झेड एक्स आय सी झाला. त्यामुळे आय झेड इथं आय सी झाला म्हणजे ते किती आहे, एम आर स्क्वेअर अपॉन आय झेड म्हणजेच इथं आय सी झाला. इथं लिहितो पाहिजे तर हिअर आय झेड इज इक्वल टू आय सी. आणि तो जो आहे तो एम आर स्क्वेअर अपॉन 2a. त्यामुळे हे किती आलं, आय डी प्लस आय डी म्हणजेच ट्वाईस आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2. ट्वाईस आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2. एम आर स्क्वेअर अपॉन 2. एम आर स्क्वेअर अपॉन 2. आणि त्यामुळे हा 2 इकडं आला. हा म्हणजेच किती झालं ते, आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 4 झालं. आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 4. हा आय डी प्लस आय डी म्हणजे 2, तो मग खाली आला 4 झालं. हे बेसिक कॅल्क्युलेशन बालवाडीच्या प्रायमरीच्या पहिली दुसरी तिसरी चौथीच्या स्टेप्स येत असतील, गणिताच्या प्रायमरी स्टेप, तर सेकंदात झालं कॅल्क्युलेशन, तोंडी करून झालं. तर डायमीटर म्हणला तर सिमेट्री यामुळं आय एक्स आणि आय वाय सारखा होणार. त्यामुळे तो आय आणि तो डायमीटर इतका होणार म्हणजे ट्वाईस आय डी होणार आहे. तो किती, आय झेड इतका आला, तो 2 खाली आला म्हणजे 4 झाला, म्हणजे एवढा आला अबाउट डायमीटर. हे तोंडी झालं. आता हे आपल्यासाठी स्टेप लिहावं लागतात. आता मी त्या डायमीटरला मगाची जी टँजंट होती ती कोणती होती, टँजंट अशी होती, अशी कोणती, ह्या टाईपची टँजंट होती, टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क, अशी टँजंट. आता मी कोणती टँजंट घेतो, ह्या टाईपची टँजंट घेतो. कशी, अशी टँजंट, टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क. टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क म्हणजेच काय होईल, डायमीटरला पॅरलल असणारी टँजंट, ह्या डायमीटरला पॅरलल असणारी, हा जो डायमीटर मी इथं कन्सिडर केला त्याला पॅरलल असणारी टँजंट मी कुठं, इकडं वरच्या बाजूला दाखवतो, तिथं जागा वरच्या बाजूला दाखवतो, ह्या बाजूने. तर ही झाली टँजंट पॅरलल टू द डायमीटर. ह्या पॉईंटला मी काहीतरी टी म्हणतो किंवा नाव देतो, काहीतरी बी नाव देतो, बी.
तर याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, आय बी इज इक्वल टू, याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया आय बी इज इक्वल टू काय येईल. आता तोंडी मला सांगायचं. आता इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून आपल्याला ते काढता येईल. पॅरलल ॲक्सिस थेरम कोणते ॲक्सिस पॅरलल झाले, आता इथं टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क घेतली तर आपल्याला कोणता ॲक्सिस त्याला पॅरलल होईल, डायमीटर त्याला पॅरलल होईल. डायमीटर सेंटरमधून जाणारच झालं, त्यामुळं डायमीटर आणि हे दोन ॲक्सिस जे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरता येईल आपल्याला, आणि त्यामुळं ह्या टँजंटच्या करस्पॉन्डिंग म्हणजेच आय बी आपल्याला इथं काढता येईल. कारण डायमीटर जो आहे तो सेंटरमधून जाणाराच झाला का, जे आलं किती आलं ते एम आर स्क्वेअर अपॉन 4 आलं. आणि एम आर स्क्वेअर पॅरलल ॲक्सिस थेरम आता मी डायरेक्ट वापरून राहिलो. हे माहिती आहे एम आर स्क्वेअर अपॉन 4, ह्या दोघांमधलं अंतर माहिती आहे त्यामुळे आलं ते. इथं बाजूला एक स्टेप लिहितो मी, एम आर स्क्वेअर अपॉन 4 प्लस यम आणि दोघांमधल्या अंतराचा वर्ग. त्यामुळे हे झालं टोटल कॅल्क्युलेशन. पॅरलल ॲक्सिस थेरम वापरली, एम आर स्क्वेअर अपॉन 4 प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे ते आलं 5/4 एम आर स्क्वेअर. 5/4 एम आर स्क्वेअर पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून ते आलं 5/4 एम आर स्क्वेअर. आपण आता 2 डायमेन्शनल बॉडी होती, त्यामुळे ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू द सेंटर ऑफ द बॉडी काढलं. नंतर त्याला पॅरलल असणारा म्हणजे टँजंट टँजंट कशाला, आय सीला पॅरलल असणारे म्हणजे टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क काढलं. दुसरी केस. तिसरी केस परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून आय एक्स आय वाय आय डी काय असतं ते पाहिलं. आणि टँजंट म्हणजेच अबाउट तिसरं काढलं, अबाउट डायमीटर, आणि डायमीटरला पॅरलल असणारी ही टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क म्हणजे चौथं काढलं. किंवा आपण अजून इथं एक हे दोघांच्या मधलं काढलं होतं. त्यामुळे आपल्याला ॲक्सिस कुठेही कसाही घेतला तर आपल्याला बेसिक जर लक्षात येत असेल तर सेकंदात आपल्याला कोणता थेरम वापरायचा, पॅरलल ॲक्सिस वापरायचा का परपेंडिक्युलर, त्या बेसिकनुसार आपल्याला सेकंदात ते फॉर्म्युल्याने त्या किमती काढता येतात. हे एम सी क्यूज याच्यावर ह्या टाईपचे असतील. आणि याचं जसं काढलं मी आता, ही 2 डायमेन्शनल बॉडी होती, त्यामुळे टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क किंवा टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क डायमीटर. इथं जसं काढलं तसंच रिंगचे पण त्याच टाईपने त्याच्या ॲनालॉगस सेम टाईपने येणार आहे, कारण रिंग ही 2 डायमेन्शनल बॉडी होईल. त्यामुळे ह्या रिंगचे मी बाकीचं काढत बसत नाही. याचे सेंटर ऑफ किंवा काढतोय सेकंदात, याच्या भोवती किती येईल सेकंदात, आता 1-2 काढतो मी. ही जी काय टँजंट घेतली याच्या करस्पॉन्डिंग किती येईल, याच्या करस्पॉन्डिंग आय ओ इज इक्वल टू किती येईल, सेंटर ऑफ मासमधनं जाणारं प्लस एम आर स्क्वेअर. त्यामुळे एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर बरोबर किती झालं, ट्वाईस एम आर स्क्वेअर झालं. पॅरलल ॲक्सिस थेरम वापरलं मी, कॅल्क्युलेशन तोंडी केले. एम आर स्क्वेअर आणि प्लस मास गुणिले दोघांमधला अंतराचा वर्ग म्हणजेच एचची व्हॅल्यू इथं आरच झाली. त्यामुळं एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर झालं ट्वाईस एम आर स्क्वेअर अबाउट दी टँजंट परपेंडिक्युलर टू द रिंग. आता अबाउट डायमीटर काय येईल, याचा अबाउट डायमीटर काय येईल, हे जे त्याचा मागचं जसं हे दोघांचं सारखं होऊन अपॉन 2 आले तसं याचं काय येईल अबाउट डायमीटर. आता मी परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून राहिलो, ते बेसिक कळत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल, एम आर स्क्वेअर, आणि तो हा 2 जो इकडचा 2 आय डी प्लस आय डी खाली आला. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरलं तर ते आलं अबाउट डायमीटर आलं एम आर स्क्वेअर. हे जे काय होतं त्याला इकडचा 2 खाली आला, त्यामुळे आलं एम आर स्क्वेअर अपॉन 2. आणि त्यामुळे याला पॅरलल असणारी टँजंट म्हणजे टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क, त्याच्या अनालॉगसच नावं देतो मी, टँजंट इन द प्लेन ऑफ द डिस्क रिंग. ॲक्च्युली आय बी इज इक्वल टू किती येईल, एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस दोघांमधले अंतर कळत असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून एम एचच्या ऐवजी एम आर स्क्वेअर होईल. एम एच स्क्वेअर थेरम वापरलं मी, तोंडी अप्लाय केलं
त्यामुळे याला mr² प्लस mr² म्हणजे 3/2 mr² झालं. mr² प्लस mr² म्हणजे 3/2 mr² झालं. ह्या टाईपनी सेकंदाला आपल्याला ते कॅल्क्युलेशन करून जे विचारलं MCQ त्याचं उत्तर काढता येईल. हे फॉर्म्युले आपण पाठ करायचे नाही आणि ते करूनही काही उपयोग नाही. बेसिक कळत असेल तर आणि तरच त्याचे प्रॉब्लेम सुटतील. याचं जसं आहे त्याच टाईपने पुढचं सेम. आता पुढचं बॉडी घ्यायची आपल्याला. 3 बॉडीचा आपण आय काढला, प्रत्येक ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग आय काढला, तर हे केचं बेसिक वापरून आपल्याला के बरोबर काय येतं, के बरोबर आपल्याला जो आय आला तो भागिले एम आय डिवायडेड बाय एम रूटमध्ये याच्यावरनं प्रत्येकाच्या करस्पॉन्डिंग के काढता येईल. आय बदलला के बदलणार, प्रत्येक आयच्या करस्पॉन्डिंग के येणार आहे. ते काढत नाही बसत मी. MCQज आपल्याला त्या टाईपनी असणार आहे. तर पुढची बॉडी घेतो मी आता सॉलिड सिलेंडर, किंवा त्याच्या अगोदर मी सॉलिड हे घेतो स्पियर, सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर घेतो. हॉलो स्पियर सेम टाईपने. आता बेसिक काही बदलत नाही सायन्समध्ये. कोणत्याच सायन्सचं मूळ तत्व, मूळ जे आहे ते काही बदलत नसतं. फक्त आपण ते विचार करावा लागतो, त्या टाईपने अप्लाय करावं लागतं. त्यासाठी 2 ओळीचा कन्सेप्ट आपण नीट पूर्ण लक्षात घ्यावा लागतो. कन्सेप्ट लक्षात घेतला का हजारो गोष्टी येत असतात. तर ठीक आहे, मी हा स्पियर घेतला काहीतरी स्पियर घेतला, याच्या करस्पॉन्डिंग रोटेट केलं मी. कुठं घेतला, ॲक्सिस. स्पियर हे 3 डायमेन्शनल आहे, त्यामुळे इन द प्लेन आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन असा भाग नसणार आहे. त्याच्या सेंटरमधून जाणारं, स्पेअरच्या सेंटरमधून जाणारा कोणताही ॲक्सिस घेतला, असं इनफायनाईट ॲक्सिस घेता येईल मला. कुठलाही ॲक्सिस असा तार टोचून आपल्याला सेंटरमधनं घालता येईल आणि मग त्याच्या करस्पॉन्डिंग रोटेट केलं तर कोणताही ॲक्सिस भोवती रोटेट केलं सेंटरमधून जाणारं तर ते ह्याच टाईपने रोटेट होणार आहे. त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया तीच येणार आहे. सेंटरमधून जाणारा असे कोणताही ॲक्सिस तो जो आहे तो डायमीटरच होणार आहे. विचार करावा लागतं. बेसिक नसतं, ऐकून उपयोग नसतं. सायन्स शिकणं म्हणजे ऐकलेल्या गोष्टीचं ॲप्लिकेशन करायचं असतं, विचार करायचा असतो. त्यामुळे स्पेअरच्या सेंटरमधून जाणारे असे इनफायनाईट ॲक्सिस घेता येतील मला. कुठनंही तार टोचली सेंटरमधून जाणारी पुढच्या बाजूने बाहेर काढली तर तो होईल, तो डायमीटर होईल. आणि डायमीटर मग कोणत्याही ॲक्सिस डायमीटर झाला त्याच्या भोवती रोटेट केलं तर मास डिस्ट्रीब्युशन तेच आहे, बॉडीचं मास तेच आहे, त्यामुळे तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया बिकॉज ऑफ सिमेट्री तीच राहणार आहे. तर अबाउट डायमीटर, ह्या स्पेअरचा अबाउट डायमीटर, ह्या स्पेअरचा अबाउट डायमीटर म्हणजे सेंटरमधून जाणारा झाला तो. याचं फॉर्म्युला डेरिवेशन डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे आपण. ते येतं mr² काहीतरी 2 काहीतरी मुद्दाम शब्द वापरतो मी, 2/5 mr². आणि याचं मुद्दाम शब्द वापरला मी, कदाचित ते चुकीचं असेल. 2/3 mr². आपल्याला ते चेक करायचं आता काय येतं. मुद्दाम तसं लिहिलं मी. आपल्याला कन्सेप्ट थोडा अजून पुढचा एक लक्षात घ्यायचा आहे. 2/3. आता हे 5 आणि 3 आपल्याला चेक करायचं. याचं 5 आहे का त्याचं 5 आहे. हा 3 आणि 5 इथं मी बरोबर लिहिला का उलटं झालं ते चेक करायचं आपल्याला. त्याच्यातून एक थोडा कन्सेप्ट शिकायचा आहे का जो आपण आधी शिकलेलो आहे, तो शिकायचा आपल्याला. तरी थोडं एक रिवाइज करतो मी. सर्कसमध्ये जे काय बॅलेट डान्सर असतो, रोटेटिंग टेबलवर डान्स करणारी जे काय लेडीज वेगवेगळे परफॉर्म करते ती लेडीज रोटेटिंग टेबल, हा समजा रोटेटिंग टेबल आहे, याच्यावर ही लेडीज जे काय वेगवेगळे परफॉर्मन्स करते, वेगवेगळे परफॉर्मन्स. मी तिच्या हातात काहीतरी डम्बेल्स देतो, ही याच्या करस्पॉन्डिंग इथं गोल फिरते. तर आता रेडियस ऑफ गायरेशनचा बेसिक कन्सेप्ट जे पाहिला,
ॲक्च्युली त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे नेमका अर्थ काय ते आपण थोडं अजून शिकतोय. त्याच्यावरून आपल्याला थोडं अजून कन्सेप्ट क्लिअर करायची. काय झालं, मास जे ते असं बाजूला केलं तिने, ते बाजूला केलं म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन अवे फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन झालं. आणि ते मास असं जवळ केलं तर काय होईल, मास डिस्ट्रीब्युशन क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन होईल. मास जर बाजूला गेलं, मास जर बाजूला गेलं तर आता ह्या बेसिकनुसार मास जे ते बाजूला गेलं तर तिचा आय जो आहे एम के स्क्वेअर रेडियस ऑफ गायरेशनच्या बेसिकनुसार मास तेच आहे. मास डिस्ट्रीब्युशन बाजूला गेलं म्हणजे के वाढला, के वाढला, एम के स्क्वेअर आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट कळत असेल तर मास डिस्ट्रीब्युशन बाजूला गेलं म्हणजेच के वाढला. आपण रेडियस ऑफ गायरेशनचं पाहिलं होतं. मास जसं जसं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून बाजूला जातं जसं तसं तसं केची व्हॅल्यू ती येते. तर मास डिस्ट्रीब्युशन बाजूला गेलं म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं, के वाढला, के वाढला तर तिथं दिसतं मास जरी तेच असेल तर के वाढला तर काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढली. इथं दिसतं, आपल्याला ते दिसत नसतं म्हणून तर सगळ्या अडचणी येतात फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये काही दिसत नसतं आपल्याला. तर ह्या केसमध्ये के वाढला, के वाढला तर बेसिक कन्सेप्ट जर कळत असेल तर आय वाढतो, आय वाढतो. आणि आय वाढला म्हणजे ॲक्च्युली आय वाढणं म्हणजे गोल फिरण्याला अपोजिशन वाढणं. शब्द लिहितो मी मुद्दाम, अपोजिशन वाढलं, अपोजिशन वाढलं आणि गोल फिरण्याला अपोजिशन वाढलं म्हणजेच काय झाला, गोल फिरण्याचा स्पीड म्हणजेच ओमेगा कमी झाला. ओमेगा काय झाला, कमी झाला. हे बेसिक आलं. ह्या केसमध्ये असं झालं. आता तिने काय केलं, तीच केस मी काय करतो आता, तेच दाखवतो मी. ते जे काय मास डिस्ट्रीब्युशन आहे फक्त क्लोज टू द ॲक्सिस घेतो. तीच लेडीज ते जे काय बॅलट डान्सर आहे त्याने काय केलं, हात असे जवळ केले, डंबेल्स असे जवळ केले, डंबेल्स जे आहे ते जवळ केले. मास तेचे, डंबेल्स तेचे, सगळं तेचे, जवळ केले. असे काय होईल, मास जवळ आलं म्हणजे के कमी झाला. याच्या उलटं झालं, के कमी झाला इथं. ह्या बेसिकनुसार मास डिस्ट्रीब्युशन क्लोज टू द ॲक्सिस झालं, त्यामुळं के कमी झाला, के कमी झाला, के कमी झाला म्हणजेच फॉर्म्युल्यानुसार आय कमी झाला, आय कमी झाला म्हणजेच अपोजिशन कमी झाले, अपोजिशन कमी झाले. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला म्हणजेच अपोजिशन कमी झाले. आणि गोल फिरण्याला अपोजिशन कमी झाले म्हणजेच गोल फिरण्याचा स्पीड वाढला, ओमेगा वाढला. ह्या दोन केसेस मोमेंट ऑफ हे रेडियस ऑफ गायरेशनचं जे बेसिक पाहिलं त्याचा खरा अर्थ फिजिकल मिनिंग बघतो आपण, नुसतं शिकण्यासाठी नाही, त्याच्यावरनं अर्थ काढतो आपण. मास बाजूला गेलं तर के वाढतो, के वाढला तर फॉर्म्युला जर कळत असेल तर इथं दिसतं आय वाढला, आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. आणि हजारो वेळेस मी बोललो, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजेच गोल फिरण्याला अपोजिशन वाढले, गोल फिरण्याला अपोजिशन वाढले म्हणजेच अँग्युलर स्पीड कमी झाला. ह्या गोष्टी हजारो वेळेस बोलतोय मी, तरी आपण लक्षात घेत नसेल तर त्याला आम्ही काय करणार. गोल फिरण्याला अपोजिशन वाढले तर ह्या दोन केसेस येणार आहे, ह्या दोन केसेस येणार आहे अशा. आता आपल्याला सॉलिड बॉडी घेतला, आता समजा नीट ऐकायचं, हा कन्सेप्ट जर लक्षात घेतलं तर आता आपल्याला तो सॉलिड बॉडीसाठी तो अप्लाय करायचा आहे. आपण जर सॉलिड बॉडी घेतली, सॉलिड बॉडी घेतली आपण, सॉलिड स्पिअर घेतलं तर काय होईल, सॉलिड स्पिअर घेतलं म्हणजे भरीव स्पेअर, त्याचं मास डिस्ट्रीब्युशन. हॉलो स्पेअर घेतलं, हॉलो स्पेअरमध्ये मास काय होणार आहे, पेरीफेरीच्या तिथं जवळ असणार आहे, पेरीफेरीच्या जवळ म्हणजे मधून पोकळ आहे, त्यामुळे मास जे आहे ते बाजूला असणार आहे. मास बाजूला जर असणार आहे म्हणजेच काय असणार आहे, ह्या टाईपची केस असणार आहे. मास डिस्ट्रीब्युशन हवे म्हणजेच के जास्त, के जास्त, आय जास्त,
आय जास्त, ऑपोजिशन जास्त, म्हणजेच ओमेगा कमी. ठीक आहे. मास डिस्ट्रीब्युशन अवे फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन झालं. हॉलो स्पिअर मी पहिल्यांदा घेतो. हॉलो स्पिअर म्हणजे मास फक्त बाजूच्या फेरीवर झालं, मधून पोकळ आहे, त्यामुळं मास बाजूला गेलं म्हणजेच के वाढला. के वाढला म्हणजेच आय वाढतो. इथं दिसतं, इथं काढला पण आय वाढला, त्यामुळं इथं खाली फॅक्टर 2 का 3, मगाशी मी बोललो हा फॅक्टर 2 का 3, मुद्दाम मी इथं काहीतरी लिहिला होता. 2 आणि 3 मध्ये आपल्याला कोणाचा 2 आहे आणि कोणाचा, सॉरी 2 आणि 3 नाही, 3 आणि 5, कोणाचा 3 आणि कोणाचा 5 आहे. इथं हा 3 येईल का? याची मोमेंट ऑफ इनर्शिया, हॉलोची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सॉलिडची मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कसा लक्षात घ्यायचा, किंवा त्याच्यावरून आपण हा कन्सेप्ट पण अजून क्लिअर केला. रेडियस ऑफ गायरेशनचं फिजिकल खरं बेसिक अर्थ. तर याचा काय आलं पाहिजे, मास डिस्ट्रीब्युशन बाजूला गेलं म्हणजे के वाढला. के वाढला म्हणजे आय वाढलेला आला पाहिजे. आणि आय वाढलेला आला तर इथं 3 घेतला तर आय वाढेल. इथं जर 5 घेतला तर काय होईल, भागाकाराची संख्या वाढली का काय होतं, आय भागाकाराची संख्या वाढली का कमी होतो. त्यामुळे इथं 5 नाही येणार, इथं 3च येईल. आणि मग इथं तिथं 3 आला तर याचा 5 येतो. हे झालं करस्पॉन्डिंग सेंटर ऑफ मासमधनं जाणारा सॉलिड स्पेअरचं आणि हॉलो स्पेअरचे फॉर्म्युले, 3 कोणाचा आणि 5 कोणाचा. तर मी ते कन्सेप्च्युअली लक्षात कसं घ्यायचं ते ठेवलं, आणि त्याचनुसार हे बाकीचं पण शिकलो. आता एकदा डायमीटरमधनं माहीत झालं, डायमीटरमधनं याला प्लेन नाही आहे, 3 डायमेन्शनल बॉडी आहे, त्यामुळं अबाउट डायमीटर, त्यामुळे मी कोणताही इनफायनाईट डायमीटर घेता येईल. आणि मग कुठे नाही, डायमीटर सोडून जर दुसरा ॲक्सिस घेतला मी बाजूने, डायमीटर सोडून आता मी इकडं दुसरा ॲक्सिस घेतो बाजूला. डायमीटर सोडून जर मी इकडं कुठंतरी ॲक्सिस ऑफ रोटेशन दुसरा घेतो, बाजूला घेतला, तर काय झालं, अबाउट डायमीटर आपल्याला माहिती आहे, अबाउट डायमीटर माहिती आहे. आता हा ॲक्सिस डायमीटरला पॅरलल झाला. याला डायमीटर इनफायनाईट डायमीटर आहे, त्यामुळे याला पॅरलल असणारा डायमीटर, याला पॅरलल असणारा डायमीटर, तर ते पॅरलल ॲक्सिसचं थेरम वापरून आपल्याला अबाउट एनी ॲक्सिस काढता येईल. मग तो त्याला टँजंट असू नाही तर कुठंतरी डायमीटर सोडून मध्ये कुठेही असू, अबाउट एनी ॲक्सिस ऑफ द स्पिअर काढता येईल. सॉलिड स्पिअर असू, हॉलो स्पिअर असू, पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम 3 डायमेन्शनल बॉडी आहे, त्यामुळे त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम 2 डायमेन्शनलला शक्यतो जास्त अप्लाय करावं लागतं. तर सेम टाईपनी सॉलिड स्पिअरचं झालं, हॉलो स्पिअरचं झालं. पुढची बॉडी घेतो आता मी, पुढची बॉडी घेतो. सॉलिड सिलेंडर, सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडर. सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडर. तर सिलेंडर घेतला मी, सॉलिड सिलेंडर, सॉलिड सिलेंडर घेतला मी. हे सॉलिड सिलेंडर घेतला मी, काहीतरी त्याचा मास एम आहे, त्याची लेंथ एल आहे, आणि रेडियस ऑफ द सिलेंडर जी आहे ती आर आहे. मी ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा घेतो, त्याच्या लांबीला परपेंडिक्युलर म्हणजे लेंथला परपेंडिक्युलर आणि सेंटर ऑफ मासमधनं जाणारा म्हणजेच हा ॲक्सिस घेतला मी, म्हणजे ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर ऑफ द सॉलिड सिलेंडर. ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर ऑफ द सॉलिड सिलेंडर घेतला मी. ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर ऑफ द सॉलिड सिलेंडर घेतला. तर याच्या करस्पॉन्डिंग फॉर्म्युला जो येतो डायरेक्ट डेरिवेशन, ते येतं एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस एम आर स्क्वेअर अपॉन 2. नीट ऐकायचं, 2 टाईम येतात, एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस एम आर स्क्वेअर अपॉन 2. आता सेंटर ऑफ मासमधनं जाणारं माहिती आहे, सॉलिड सिलेंडर आहे, थिन रॉड नाही आहे,
त्याला लांबी आहे, रुंदी आहे, रेडियस आहे. आता याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल? एका टोकाभोवती फिरवलं, एका टोकाभोवती, हे झालं सॉलिड सिलेंडर. आपल्याला दाखवतो मी सॉलिड सिलेंडर. आपल्याला एक्सपेरिमेंटली आपल्याला यूज अँड थ्रो ज्या काय वस्तू असतात त्याच्यापासून आपण फिजिक्सचा प्रत्येक एक्सपेरिमेंट घरी करून बघता येतो आपल्याला. फिजिक्स जे आहे ते इमॅजिनेशन नाही करा, एक्सपेरिमेंटली ते रिअलाइज करण्याचा भाग आहे. याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा येतो सेंटर ऑफ मासमधनं जाणारा आणि त्याच्या लांबीला लंब असणारा, म्हणजे ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर ऑफ द सिलेंडर. ते येतं ml² प्लस mr²/4. ml² प्लस mr²/4. 2 नाही, इथं 4 आहे. mr²/4. आता मला याच्या करस्पॉन्डिंग याला पॅरलल असणारा मी एक ॲक्सिस घेतो, त्याला पॅरलल असणारा आणि कुठून त्याला पॅरलल असणारा आणि याच्यातून जाणारा, याच्यातून म्हणजे थ्रू वन एंड. मगाशी जसं रॉडचं घेतलं होतं तसं याच्यातून जाणार. आता काय येईल? मी याच्या भोवती लिहितो, याच्या पॉईंटला ओ म्हणतो, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरतो. हे काय येणार आहे? आय ओ इज इक्वल टू हे सेंटर ऑफ मासमधनं जाणारं प्लस मास आणि दोन ॲक्सिसमधल्या डिस्टन्सचा वर्ग. आता ह्याची लेंथ जर टोटल लेंथ एल असेल तर हे निम्मा म्हणजे L/2 झाली ही लेंथ. त्यामुळे एचची किंमत आली L/2 म्हणजे हे आलं L²/4. आणि ह्या आधीच्या दोन IC प्लस MH² पॅरलल ॲक्सिस थेरमच्या बेसिकनुसार हे जे आहे ते ml² प्लस mr²/4 प्लस ml²/4 हे टोटल याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया येईल पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून. किंवा इथं परत मगाच्या सारखा मी याच्या सेंटरला ॲक्सिस घेतला तर काय येईल? याच्या करस्पॉन्डिंग पॉईंट ए म्हणलं तर याच्या करस्पॉन्डिंग काय येईल? सेंटर ऑफ मासमधनं जाणारं प्लस mh² आणि याचा एच किती होणार आहे ह्या दोघांमधलं? हे दोन्ही पॅरलल नाही होणार, मग अशी पाहिलं ह्या दोघांमधला डिस्टन्स परत L/2च्या अजून निम्मा म्हणजे L/4 होईल. म्हणजे mh² म्हणजे L²/4 म्हणजे 16 4चा वर्ग. आणि आधीच्या दोन टर्म आहे तसंच, म्हणजे हे ml² प्लस mr²/4 प्लस 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 पुढचं ml²/60 हे टोटल त्याचं याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया येईल. हे शिकणाऱ्यासाठी चाललं, उतरवणाऱ्यासाठी पाठ करणाऱ्यांसाठी ते भाग नाही. हे जे शिकणार आहे त्यांच्यासाठी. ॲक्सिस कुठे घेतला मी? एक टोकाने सेंटरच्या बरोबर मध्यावर. सेम टाईपने आता हे रॉडचे ॲनालॉगस आपल्याला ॲक्सिस कुठेही घेता येईल. परत आता ऐकायचं, याच्या करस्पॉन्डिंग हे येतं सॉलिड सिलेंडरचंच बोलतो मी इथं, सगळं हॉलोचं नंतर बोलतो. आता मी ते सिलेंडर जे तेच सिलेंडर दाखवतो मी. ते सिलेंडर जे आहे ते ह्या ॲक्सिस भोवती रोटेट करतो, ह्या ॲक्सिस भोवती. ते जे सिलेंडर आहे, सिलेंडर ते मास तेच आहे, लेंथ तीच आहे त्याची, मास तेच आहे, लेंथ तीच आहे, रेडियस तीच आहे. ह्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मी रोटेट करतो, ह्या ॲक्सिसच्या. म्हणजे कोणता ॲक्सिस घेतो मी? हा ॲक्सिस घेतो, ॲक्सिस थ्रू दी सेंटर ऑफ द सिलेंडर, axis through the center of the cylinder and perpendicular to the length and axis through the center of the cylinder and along the length. ह्या ॲक्सिसला म्हणतात त्याचा स्वतःचा ॲक्सिस, इट्स ओन ॲक्सिस.
हा सिलेंडरचा ॲक्सिस असतो. म्हणजे सिलेंडरच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवती काय येईल, नीट ऐकायचं, सिलेंडरच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवती कोणतं आहे, सॉलिड सिलेंडर आहे. हे सॉलिड सिलेंडर आहे. मी असं धरलं काय, याच्या भोवती असं धरून फिरवलं काय आणि असं उभं धरून फिरवलं काय, अर्थ एकच झाला. याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया जी काय येईल, असं धरलं काय आणि असं धरलं काय, तीच येणार आहे. तर थोडं नीट ऐकायचं आता. मी सिलेंडरची लांबी कमी 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 करत गेलो, काय होईल, डिस्क तयार होईल, 2 डायमेन्शनल. आता उलटा बोलतो मी, 10 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाचे कॉईन एकावर एक टेकवत चाललं तर काय झालं, सॉलिड सिलेंडर तयार झालं. ते कॉईन काढत गेलं तर काय झालं, डिस्क तयार झाली. एकच कॉईन जर धरलं तर डिस्क तयार होईल. म्हणजे सॉलिड सिलेंडर ऑफ द व्हेरी स्मॉल लेंथ काय होणार आहे, तो जस्ट डिस्क होणार आहे. सॉलिड सिलेंडर हॅव्हिंग व्हेरी व्हेरी स्मॉल लेंथ दॅट इज जस्ट लाईक अ डिस्क. त्यामुळे डिस्कचं जे येतं याच्या भोवती, डिस्कचं याच्या भोवती किती येतं, डिस्क म्हणजेच असं कमी समजायचं आपण, मगाशी काढलेलं 2 डायमेन्शनल डिस्क म्हणजेच हां, व्हेरी व्हेरी स्मॉल हाईटचं सिलेंडर. सिलेंडरच्या ॲक्सिस भोवती किती येणार आहे, ते डिस्कचं जेवढं आलं होतं, ह्या सिलेंडरच्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया जी येणार आहे अबाउट इट्स ओन ॲक्सिस, त्याचा ओन ॲक्सिस झाला. त्यामुळे सिलेंडरच्या ओन ॲक्सिस भोवती किती येणार आहे, डिस्कची जी येत होती अबाउट सेंटर, इथं शब्द लिहितो मी, डिस्कची अबाउट सेंटर जी येत होते किती येत होते, mr² 2, तेवढीच याची येणार आहे, तेवढीच याची येणार आहे. किंवा दुसरा ॲक्सिस तो कुठेही असा घेतला तर डिस्कचं जे येत होतं बाजूच्या ॲक्सिसपाशी किंवा त्याला टँजेन्शियल ॲक्सिसचं डिस्कचं, त्याच टाईपनी सगळं येणार आहे. तर डिस्क म्हणजेच काय, किंवा सॉलिड सिलेंडर म्हणजेच काय झालं, डिस्क जास्त जाडीची जास्त उंचीची डिस्क झाली. उलटं बोलतो आता मी, परत ऐकायचं. म्हणजे डिस्क म्हणजेच काय झालं, डिस्क म्हणजेच सॉलिड सिलेंडर ऑफ द व्हेरी स्मॉल हाईट झालं. त्यामुळे डिस्कची त्या ॲक्सिस भोवती जे येत होते किंवा त्याच्या करस्पॉन्डिंग वेगवेगळ्या ॲक्सिस भोवती जे येत होते, तीच त्याच टाईपनी सॉलिड सिलेंडरच्या येणार आहे. सॉलिड सिलेंडरच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवती, म्हणजे ॲक्सिस जर याला पॅरलल असतील तर मग तो सेंटरमध्ये जाऊ, नाही तर कसाही जाऊ, त्या टाईपने येणार आहे. हे असं जर लंब असेल तर ते वेगळं. ते झालं सॉलिड सिलेंडरचं. सेम टाईपने आता हॉलो सिलेंडरचं येईल. सेम टाईपने हॉलो सिलेंडरचं नीट ऐकायचं आता. हॉलो सिलेंडर हे सगळे MCQ जे हजारो गोष्टी आहे, आपल्याला हे कोणी सांगणार नाही. हे सांगायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये 8-10 तास घालावं लागतात, 8-10 तास ते शिकणाऱ्यासाठी. आणि हेच लागतं आपल्याला CET नीट JEEला, बोर्डाचे 4 ओळी लिहायला फार लागत नाही. आणि हे टॅलेंट मुलांसाठी, आणि तेच पुढचं आपलं करिअर करत असतात. आणि यालाच शिकणं म्हणतात. ठीक आहे, काय जे असेल. हॉलो सिलेंडर घेतलं मी आता. हॉलो सिलेंडर, आता डिस्कचं जसं झालं तसं आता मी हे काय घेतलं, हॉलो सिलेंडर घेतलं. सॉरी, आत्ता जसं झालं आपलं सॉलिड सिलेंडरचं किंवा डिस्कचं, त्याच्याच ॲनालॉगस हे हॉलो सिलेंडर घेतलं मी. रिंग एकावर एक टेकवत चाललं तर काय झालं, जास्त उंचीचं हॉलो सिलेंडर झालं. रिंग काढत गेलं तर काय झालं, कमी उंचीचं हॉलो सिलेंडर होईल. त्यामुळे हे हॉलो सिलेंडर झालं, हा त्याचा स्वतःचा ओन ॲक्सिस झाला. त्यामुळे आत्ताचं जे बेसिक होतं त्याच बेसिकनुसार ह्या हॉलो सिलेंडरचं अबाउट इट्स ओन ॲक्सिस जे काय येणार आहे, ते डिस्कच्या ऐवजी आता रिंगचं अबाउट सेंटर जे येतं आहे, रिंगचं अबाउट सेंटर आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग जे येणार आहे, तेच म्हणजेच ते किती येणार आहे, mr². रिंगचं येतं
एम आर स्क्वेअर. रिंगचं याच्या भोवती किती येतं? एम आर स्क्वेअर. रिंग कन्सिडर केली तर, हे रिंग जर कन्सिडर केली तर ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू द सेंटर, ते येतं एम आर स्क्वेअर. मग अशी पाहिलं. हॉलो सिलेंडर असेल तर, हॉलो सिलेंडर म्हणजेच काय झालं? हॉलो सिलेंडर म्हणजे काय झालं ॲक्च्युली? एकावर एक रिंग ठेवलं तर ते हॉलो सिलेंडर तयार होईल. किंवा रिंग म्हणजेच काय झालं ॲक्च्युली, वेगळ्या उलट्या शब्दात, हॉलो सिलेंडर ऑफ द स्मॉल हाईट. ह्या बेसिकनुसार हे येणार आहे. ठीक आहे. अशा पाहिजे तेवढ्या बॉडीज आहे, पाहिजे तेवढं घेता येईल आपल्याला याच्यात. जे का आपल्याला डाऊट विचारले होते आपण याच्या आधीच्या याच्यात पाहिलं, आपण कोणते कोणते डाऊट विचारले होते. तर हे डाऊट सेशनमध्ये आपण इथं थांबतो. जे काय डाऊट होते त्याच्या संदर्भात आपण मॅक्सिमम सगळी चर्चा केलेली आहे. तर इथंच थांबतो आपण. पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढचं जे काय डाऊट सेशन होईल त्याच्यात आपण हे बघणार आहे, करंट इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात जे आहे ते बघू आपण. तर ठीक आहे, आपण ह्याच टाईपने डाऊट विचारायला पाहिजे. उलट आपल्याला सर्वांचा त्यासाठी वेलकम आहे. फक्त आपण त्या टाईपने अभ्यास करायला पाहिजे, कारण इथं आम्हाला ते सगळ्याच मुलांसाठी शिकावं लागतं, सगळ्या मुलांसाठी. त्यामुळे आपल्याला त्या टाईपने डाऊट जर आपण अभ्यास करत असेल तर आपलं त्या टाईपने शंका समाधान निरसन केलं जाईल. तर इथं थांबतो मी. थँक्यू.